नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 20 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वपूर्ण असं ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, IPL मध्ये 250 सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 दुसरा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारतातील किती विमानतळाचा समावेश हा झाला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 4। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारताच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 36वा। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताने कोणत्या राज्यातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 ओडिशा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 जपान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 मध्ये जपान देशाने सर्वाधिक किती पदके जिंकले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 18। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 स्वयं प्लस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या किती कोटींवर पोहोचली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 144 कोटी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, T20 क्रिकेटमध्ये नुकतेच 6 चेंडूवर 6 षटकार मारणारा दीपेंद्र सिंह एरे कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 श्रीलंका। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते 2000 वर्षापासून भारतात किती दशलक्ष हेक्टर वृक्षांचे आच्छादन नष्ट झाले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2.33। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते भारतात सर्वाधिक वृक्षांचे नुकसान हे कोणत्या राज्यात झाले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 आसाम या राज्यात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावले जाणारे शाईचे उत्पादन हे कोणत्या राज्यात होते। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 कर्नाटक या राज्यात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, ली सीन लुंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सिंगापूर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार भारतातील पुरुषांचे आयुर्मान हे किती वर्ष आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 71 वर्ष। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीनुसार भारतातील महिलांचे आयुर्मान हे किती वर्ष आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 74 वर्ष। प्रश्न क्रमांक 16 आहे, खेलो इंडिया NTPC राष्ट्रीय क्रमवारी तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीने कोणते पदक हे जिंकले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 रौप्य पदक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, भारताने 2023-24 या आर्थिक वर्षात किती दशलक्ष टन कच्चा तेलाची आयात केली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2
232.5. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत नुकतेच संपलेल्या आर्थिक वर्षात किती टक्के घट झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 16%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. UAEमध्ये 24 तासात सर्वाधिक किती मिमी पाऊस झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 144 मिमी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात कोणत्या राज्याने अव्वल स्थान हे पटकावले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, महाराष्ट्र. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.